अध्यक्ष जिल्हा परिषद नेरे यांचा आपण सन्मान करूयात. यायचं आपण विनायक. मी मयुरेश कडव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण राजेश दादा पाटील सरपंच सुकापूर यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. यांची देखील खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा असते. अंडरआर्म बॉक्सची, ओपनची. एक दिवस तालुका हाफ असतो आणि एक दिवस मुंबई हाफ असतो. खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा असते त्यांची देखील दरवर्षी. तर राजेशजी पाटील साहेब सरपंच सुकापूर यांचा देखील आपण एक सन्मान करतोय. महेशजी पाटील साहेब यांचा देखील आपण एक सन्मान करणार आहोत. सदस्य सुकापूर विनोदजी यांना विनंती असेल. विनोदजी पाटे आपल्या शुभास्ते आपण महेशजी पाटील साहेब सदस्य सुकापूर यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर युवा उद्योजक अर्थात राहुलजी पोपेटा साहेब यांचा देखील आपण एक विशेष सन्मान करणार आहोत आपल्या व्यासपीठावरती. नयनजी पाटील साहेब आपल्या शुभास्ते आपण राहुलजी पोपेटा यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. सर्व आमचे मान्यवर अतिथी, सर्व आमचे व्यासपीठावरती सर्व ही पाहुणे मंडळी ज्यांचं मात्र एक विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलंय. हा स्वागत नाही हा तर आहे जिवाळा. हा स्वागत नाही हा तर आहे जिवाळा. तुमच्या पदस्पर्शाने पावन झाला आजचा हा कार्यक्रमाचा सोहळा. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करूयात. त्यांची साथ, त्यांचं सहकार्य, त्यांचं अमूल्य असं योगदान सदैव आमच्या पाठीशी हे भरभराटीचं राहिलं. राहुलजी देशमुख साहेब आपला देखील आम्ही सन्मान करतोय, तर आपण यावं प्लीज. राहुलजी देशमुख. राहुलजी देशमुख तर जरूर आपण पाहतोय की सर्वाधिक चर्चेचा विषय अर्थात आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट मालिकावीर, बॅट्समन, बॉलर, फिल्डर हे जे पारितोषिक आहेत, हे पारितोषिक काढण्यासाठी जे नेरे दुंद्रे विभागाचे क्रिकेटचे जे नियम आहेत त्याच्याच अंतर्गत आज संपूर्णपणे ही चाळण लावली गेली आहे. त्यामुळे सेमीफायनल आणि फायनल हे मधल्या धावा या इथे मोजल्या जाणार नाहीयेत. नितीनजी कडव साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान केला जातो, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. प्रणय मात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण नितीनजी कडव साहेब यांचा एक सन्मान करायचा आहे. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण मात्र पाहतोय की 22 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या होत्या. 23चा पाठलाग करायचा होता. प्रत्युत्तरा दाखल मात्र आपण पाहतोय की केतन पाटीलने अक्षरशः मोर्चा बांधल्या, परंतु प्रल्हादच्या बॅटिंगमधून येतोय खूप लांब लचक असा षटकार. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. बॅटिंगमधून हा षटकार पाहायला मिळालाय प्रल्हादसाठी. मी तर एवढंच म्हणेन की आगाज तुमने किया था शोर हम मचाएंगे, आगाज तुमने किया था शोर हम मचाएंगे, मारे वो भी जाएंगे जो तुम्हें बचाने आएंगे. प्रल्हाद अक्षरशः तुटून पडलाय, षटकार ठोकलाय 6 धावांसाठी. संघ अडचणीमध्ये होता, प्रल्हाद मात्र तारणहाराची भूमिका इथे मात्र निभावतोय आणि आपल्या टीमसाठी संकट मोचक म्हणून उभा राहिलाय. 9 धावा धावफरकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे. उर्वरित कॅल्क्युलेशन जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असणार आहे, हा चेंडू इम्पॉर्टंट असणार आहे. या चेंडूवरती जर का एखाद मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम मोहो. आणि जर का इथून प्रल्हादला थांबवलं गेलं केतनच्या माध्यमातून तर टीम कुडावे या मॅच वरती वर्चस्व निर्माण करेल.
तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की सूत्रांच्या माध्यमातून एक गोड माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. आपल्या गावाची आन बान शान आणि सदैव 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 असंख्य सारे युवा खेळाडूंसाठी जे मात्र आदर्श ठरलेत, अर्थात विनोदजी पाटे साहेब यांची मात्र नुकतीच ऑक्शनच्या माध्यमातून 40+ रायगड मास्टर बिग बॅश मध्ये निवड झाली. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण विनोद दादांचं अभिनंदन करूयात. असंख्य सारे युवा वर्ग जे मात्र आज प्रेरित झालेत आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर मोहोगावचा आदर्श खेळाडू, एक लेजेंडरी खेळाडू ज्यांनी कित्येक तरी वर्ष या गावासाठी दिलेत आणि खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या गावाची उंची त्यांनी मात्र आसपासच्या पंचकृषीमध्ये अभिमानाने घेण्यासाठी भाग पाडले. अर्थातच विनोद पाटे यांची मात्र नुकतीच निवड 40+ रायगड मास्टर बिग बॅश मध्ये झाली आहे. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. म्हणजे आजचा दिवस सर्वदायी सुखकर ठरलाय. एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा एन्जॉय करायला मिळते. त्याचबरोबर विनोद पाटेंचं एखाद्या टीम मध्ये अशा प्रकारे निवड होणं आणि त्याचबरोबर भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये भारताचा विजय होणं, या सर्व गोड गोष्टी आज एका दिवशीमध्ये आज आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. परंतु मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतो की 11 धावा अंकित केल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू शेष आहेत आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 12 धावांची. 6 बॉल 12. सहा चेंडू 12. प्रल्हाद जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे ना तोपर्यंत मोहो टीम सुरक्षित आहे. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय की फलंदाज थोडेसे बीट होत आहेत. धाव घेण्याचा नाहक प्रयत्न आणि फलंदाज चेतन यांच्या खेळीचा मात्र अंत होतोय. तर जरूर आपण मात्र पाहतो की प्रल्हादला थांबवण्यामध्ये यशस्वी झालेत नमिके गोलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आलेत. 5 बॉल 12ची आवश्यकता. कुणाल वर्सेस प्रल्हाद. अजून एक चांगला चेंडू होता, खोदून जरूर काढलाय. वाडीस लॉंगॉनच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल असणार आहे का? हो, कॉल तर जरूर दिलाय, परंतु 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. जास्तीत जास्त चेंडू प्रल्हादला सामना करावा लागेल. प्रल्हाद जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकून आहे ना तोपर्यंत मी तर एवढं सांगेल की मोहो टीम मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित आहे. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 10 आणि प्रल्हादच्या भाषेमध्ये जर का सांगायचं म्हणलं तर एक फाईट आणि वातावरण टाईट ते केलं जाणार का? एक मोठा फटका जर का आला तर मॅच मध्ये मोहो टीम शिरकाव करेल. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून चार चेंडू 9. लोरफुलटा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक केतन चेंडूच्या खालती. सफलता प्राप्त. सर्वाधिक मोठा अडथळा इथून मात्र दूर झालाय. टीमला मिळते यश. प्रल्हादला व्हावं लागेल रवाना डगआउटच्या दिशेने.
तर जरूर आपण पाहतोय की सामन्यामध्ये पुन्हा एकदा उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः आपण पाहतोय की टीम कुडावेने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बळबुत्यावरती या मॅच मध्ये एक वरचढपणा दर्शवलाय, परंतु अजून देखील अपेक्षा मैदानाच्या आतमध्ये जिवंत ठेवल्यात. येणारे चेंडू असतील ते 2 आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 8 धावेंची. एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंत ठेवू शकतो टीम मोहोला. 2 चेंडू आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 8 धावेंची. 2 बॉल 8, 2 चेंडू 8 धावेंची आवश्यकता. स्ट्राईक वरती आहे नौका फलंदाज अर्थातच दीपेश इतिहास लिहिणार का? एक मोठा फटका जर का आला तर मात्र टीम मोह पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल आणि दीपेशने लगावलेला हा फटका निश्चित स्वरूपाने आठवणीत नोंदवला जाईल. चला चला लवकर 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 स्पीडअप करायचंय प्लीज मित्रांनो. 5:15 झालेत. पाऊण तासाचा अवधी शिल्लक आहे आपल्याकडे आणि 2 इम्पॉर्टंट मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. राईट ओव्हर द विकेट. 2 बॉल 8. शॉट तर चांगला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द टुर्नामेंट, स्टँड अँड डिलिव्हर. वाईड लॉंग ऑफच्या डोक्यावर इथे येतोय हा घणाघाती प्रहार, षटकार. एक चेंडू आणि कंपल्सरी 2 धावा. बॅटिंग करणारी टीम आपल्याला जर का ही मॅच जिंकायची तर 2 धावा कराव्याच लागतील. जर 1 धाव आली तर फिल्डिंग करणारी टीम ही मॅच जिंकेल. कंपल्सरी चेसिंगचा हा नियम आहे, लक्षात राहू द्या. बघा पंचांचा इशारा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुणीही आत जायचं नाहीये, हे लक्षात राहू द्या. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. मी तर एवढंच म्हणेन, सोन्याने जो चेंडू अडवला होता शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये 3 धावा रोखल्या होत्या, त्यामुळेच आता समीकरण बदललंय. 1 बॉल 2 वरती आलंय. प्रत्येकाचं योगदान अमूल्य असतं हे तेव्हाच कळतं जेव्हा शेवटच्या बॉलवरती किती धावा राहतात. शेवटचा 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज आहे दीपेश मोरे. आज रात्रीचा स्टार बनणार का? उद्याच्या वृत्तपत्राची हेडलाईन बनणार का? मोहो एक्सप्रेसच्या माध्यमातून. 1 बॉल 2. पंचांचा इशारा, यस इट्स अ वाईट बॉल. चाललंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा खेळ नाही ना तुमचा, नाही आमचा, हा नाहीये कुणाचा, असा क्रिकेटचा खेळ आहे. एकीकडे फलंदाज एकीकडे गोलंदाज, कधी मोह तर कधी कुडावे, कधी अलीकडे तर कधी पलीकडे. क्रिकेटचा हा खेळ अतिशय गंमतदार आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता पंचांनी फेअर गेम दाखवलाय. इट्स अ वाईट बॉल. शेवटचा 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. आठवणीतली मॅच. दीपेश 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 हे नाव सदैव आठवणीत राहणार आहे, याच्या शंकाच नाहीये. परंतु अद्याप देखील मॅच दोन्ही टीम साठी बरोबरीवरती आहे. शेवटचा 1 बॉल आवश्यकता असेल 1 धावेची. मोर्या चषक 2025 लीग स्टेजची शेवटची मॅच आणि काय रंगतदार मॅच आहे. शेवटचा 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. चेंडूला ऑन साइडला तटवला आणि 1 धाव कंप्लीट. मोहो टीमने ही मॅच जिंकली आहे. कॉंग्रॅच्युलेशन दीपेश आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम मोहो. तर तिन्ही संघाचे कर्णधार चला यायचे आपण, कारण की या स्पर्धेचा नियम सांगतोय तुम्हाला फायनल मध्ये